नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी. मला जेवण बनवायला खूप आवडतं. तर यासाठी नेहमीची भाजीसुद्धा मी काहीतरी वेगळ्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करत असते. तसंच काहीसं आज जी गवार आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेली आहे. यानंतर मंडळी गवारच्या भाजीसाठी लागणारा एक मसाला बनवून घेऊया. तर मसाल्यामध्ये 4 ते 5 चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. लगेचच यामध्ये ॲड केलेला आहे लसूण, जो की असाच ठेचून घेतलेला आहे. यानंतर मसाले ॲड करूया. तर मसाल्यामध्ये हळद पावडर, धने पावडर, लाल तिखट, घरगुती लाल मसाला, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि यामध्ये ॲड करायचं आहे सर्वात शेवटी खूप सारी कोथिंबीर. हे जे आहे मिश्रण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं. तर मंडळी भाजीसाठी लागणारं हे मिश्रण पूर्णपणे एकजीव झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला हा मसाला मी अगदी जवळून दाखवते. ह्या मसाल्याने खूप छान अशी चव येते गवारच्या भाजीला. यानंतर भाजीची पुढची स्टेप पाहूया. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे गवार आणि ही गवार अगदी कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. आणि ते तुम्हाला मी दाखवते, थोडासा हलकासा कलर असा चेंज झालेला आहे गवारचा. यानंतर यामध्ये ॲड करूया मसाला, जो की आपण बनवून ठेवलेला आहे तो. तर पूर्णपणे हा मसाला मी टाकलेला आहे. मस्त असं गवारच्या भाजीमध्ये एकजीव करून घेऊया. अगदी हलकंसं थोडंसं पाणी टाकूया यामध्ये. आणि ही जी गवार आहे ती अगदी 5 मिनिटे आपण शिजवून घेऊया. यानंतर आपण गवारच्या भाजीमध्ये एक वेगळा इन्ग्रेडियंट्स ॲड करतोय, ते म्हणजे दही. आणि हे जे दही आहे ना ते खूप काहीसं आंबट नाही आहे. तर हे जे दही भाजीमध्ये टाकल्यानंतर फुटू नये यासाठी यामध्ये मी अर्धा चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेते आहे. दही आणि बेसनसुद्धा एकजीव झालेलं आहे छान असं फेटून घेतल्यानंतर. तर या भाजीमध्ये दही ॲड केल्यामुळं थोडीशी वेगळी चव जाणवते भाजीची. थोडीशी आंबट, तिखट, कमालीचं कॉम्बिनेशन बनतं भाजीचं. तर यासाठी यामध्ये मी दही ॲड करते आहे. दही जे आहे ना ते भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आणखीन 5 मिनिटे ही जी गवार आहे ती शिजवून घ्यायची आहे. कारण दहीमध्ये आपण बेसन ॲड केलेलं आहे. बेसनचा जो कच्चेपणा आहे तो यामध्ये राहिला नाही पाहिजे, यासाठी हे जे बेसन आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला इथे जवळून दाखवते, खूपच मस्त अशी ही भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. जेवढी सुरेख दिसते ना तेवढी खायला सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा ही भाजी बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ही रेसिपी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.